नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहोत साळवी आर्ट स्टुडिओला। लवकरच नवरात्रोत्सव सुरू होतो आहे आणि आज आपण स्टुडिओमध्ये आलेलो आहोत मातेच्या मूर्ती बघण्यासाठी। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण जेव्हा पोहोचलो त्यावेळेस पाहिलं की या ठिकाणी ज्या मूर्ती होत्या त्यांची पॉलिशिंग चालू होती। इथल्या मूर्त्यांचं कलेक्शन जर तुम्ही पाहिलं तर अगदी सुंदर आणि सुरेख अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील। महिषासुराचा वध करणारी, त्यानंतर पारंपरिक जे तिचं वाहन आहे वाघाचं, त्या वाघावर आरूढ असणारी अशी मूर्ती, अशा अनेक प्रकारच्या मूर्ती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील। आपण आता पाहत आहोत ती वाड्यामधली ओंकार मित्र मंडळ कवटेपाडा या ठिकाणची ही अंबा मातेची मूर्ती आहे। ही आहे वाड्यातल्या गणेश नगरची मूर्ती। संपूर्ण आर्ट स्टुडिओ या अशा सुंदर सुंदर मूर्तींनी सजलेला आहे आणि ही आपण पाहत आहोत दुर्गा माता मित्र मंडळ डाहे इथली मातेची मूर्ती। मूर्त्यांचं सजवण्याचं काम बहुतेक झालेलं आहे, फक्त थोडेसे असे डोळे वगैरे रंगवायचे शिल्लक राहिलेले आहेत। आणि तुम्ही मूर्त्यांच्या अंगावरचे जे अलंकार आहेत ते जर तुम्ही पाहिलेत तर ते अगदी सुंदररित्या सजवलेले तुम्हाला बघायला मिळतील। मूर्तीच्या मुकुटाचं जर तुम्ही काम बघितलं तर अगदी सुंदर असं बारीक नक्षीकाम करून ते खूप सुंदर असा मुकुट तयार करण्यात आलेला आहे या ठिकाणी। तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये आणि तुम्हाला हवं तसं रंगकाम, त्याचबरोबर त्या देवीची जी आभूषण आहेत ती तशी तुम्हाला जशी हवी आहेत तशीच तुम्हाला या ठिकाणी करून मिळतात। या देवीचा हा मुकुट बघा, ह्या मुकुटाचं डिटेलिंग बघा। तर साळवी आर्ट स्टुडिओ मध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ह्या प्रकारचं उत्कृष्ट काम या ठिकाणी करून मिळतं। आपण आता ही दुर्गा देवीची जी मूर्ती पाहत आहोत ती मूर्ती मोखाड्याला जाणार आहे आणि या ठिकाणी खूप दूरवरून लोक मूर्ती घेण्यासाठी येत असतात। तर आज ही मूर्ती मोखाड्याला जाणार आहे आणि देवीचं संपूर्ण जे काम आहे, डिटेलिंग आहे, ते सगळं झालेलं आहे उत्तमरित्या। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही मूर्ती सजवलेली आहे। खूप दूरवरून या ठिकाणी दुर्गा देवीच्या मूर्ती, त्याचबरोबर गणेशाच्या मूर्ती नेण्यासाठी लोक येत असतात। आणि समोर आपण बघतोय लाल वस्त्रामध्ये जी आता आपण देवी पाहिली ती देवी नेण्यासाठी हे लोक मोखाड्यावरून आलेले आहेत। मूर्तीची डिलिव्हरी देताना त्या मूर्तीची छान पॅकिंग केली जाते आणि मग व्यवस्थित ती त्या लोकांपर्यंत पोहोचवली जाते।
ही मूर्ती निघालेली आहे साळवी आर्ट स्टुडिओ मधून मोखाडा या ठिकाणी. तर मंडळी आपल्या सोबत आहेत साळवी आर्ट स्टुडिओचे मालक आणि मूर्तिकार आशिष साळवी. तर त्यांच्याशी आपण बोलूया आणि त्यांना विचारूया की ही दुर्गा मातेची जी मूर्ती आहे ती ते कशा प्रकारे बनवतात, त्याचबरोबर मूर्ती सजावटीसाठी त्यांना किती वेळ लागतो. तर आशिष दादा आम्हाला सांगा की तुम्हाला मूर्ती सजवायला किती वेळ लागतो. साधारण मूर्ती पेंटिंग करायला एक 2-3 दिवस जातात, फिनिशिंग पासून पेंटिंगसाठी, आणि त्यानंतर मूर्तीला सजवण्यासाठी पूर्ण 1 दिवसभर जातो. त्यानंतर मूर्ती सजवली जाते. तर आपल्याकडे ज्या मूर्ती बनतात तर त्याच्यामध्ये साईज नुसार सगळ्यात लहान जी मूर्ती आहे ती कितीपर्यंत आहे आणि सर्वात मोठी जी मूर्ती आहे ती कितीपर्यंत जाते. सर्वात छोटी मूर्ती आहे ही 1.5 फुटाची मूर्ती आहे. 1.5 ते 2 फुटापर्यंत छोटी मूर्ती आहे. आणि मूर्ती माझ्याकडे सध्या तरी 5 फुटापर्यंतच्या ज्या मूर्त्या आहेत त्या आम्ही हे करतो. तर मला सांगा की ही जी मूर्तीची सजावट आहे तर क्लायंटला जशी सजावट हवी आहे तशी सजावट तुम्ही करून देतात का. हो, आम्ही जसं क्लायंटचं डिमांड असेल की हवी असेल तर त्या पद्धतीने त्यांना जसं हवं आहे काम त्या पद्धतीने मूर्तीचा सजावट करून देतोय. तर तुम्हाला पण जर मूर्तीची सजावट करून घ्यायची असेल किंवा तुम्हाला मूर्ती बुक करायची असेल तर तुम्ही साळवी आर्ट स्टुडिओला नक्की भेट द्या. आणि या ठिकाणी तुम्ही मूर्ती बघाल तर मूर्ती अतिशय सुंदर अशा रंगकाम केलेले आहेत. आणि त्यांना तुम्हाला जर सजवून घ्यायचं असेल तर ओरिजिनल साडी सुद्धा तुम्हाला इथे नेसून दिली जाते. त्याचबरोबर तिची जी आभूषणं आहेत तुम्ही बघत असाल आता इथे, तर ती आभूषणं सुद्धा खूप सुंदररित्या ते आपल्याला लावून देतात मूर्तीला. तर आशिष दादा मला एक सांगा, त्या म्हणजे वाड्यामध्ये जातात की वाड्याच्या बाहेर पण जातात. मूर्ती या काही खेडेपाड्यात आपल्या आजूबाजूचे जे काम करते ठिकाणात किंवा खेडेपाड्यामध्ये जातात किंवा जव्हार, मोखाडा, कोडाळा, त्यानंतर पालघर, अशा ठिकाणी सगळ्यासाठी मूर्त्या जातात. मग ट्रान्सपोर्टची सोय तुम्ही करून देतात की स्वतः करावी लागते. नाही, मूर्ती ज्या मंडळाची असेल ते मंडळ स्वतः येऊन आणि इकडे आपल्या साळवी आर्ट स्टुडिओला भेट देऊन आणि मूर्ती बुक केली जाते आणि त्यानंतर ते स्वतः येऊन घेऊन जातात. अच्छा, तर तुम्हाला सुद्धा मूर्ती जर बुक करायची असेल आणि मूर्ती घेऊन जायची असेल तर तुम्हाला स्वतः इथे यावं लागेल. आणि मूर्तीचं कलेक्शन यांच्याकडे भरपूर खूप छान. तर ही जी मूर्ती आहे ही मूर्ती कुठे जाणार आहे. ही मूर्ती वाड्यातलंच एक वर्धविनायक मित्र मंडळ आहे. वाड्यातील हनुमान मंदिर एरियाचा थोडंसं पुढच्या एरियामध्ये ही मूर्ती मंडळासाठी बुकिंग आहे. तर ही मूर्ती जी आहे ती वाड्यामधलीच आहे आपल्या, आणि कदाचित आपले व्ह्युअर्स जे आहेत ते बघायला पण जातील. तर आपल्याला आशिष दादांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे. आणि तुम्हाला जर मूर्तीची बुकिंग करायची असेल तर त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. त्यांचा नंबर मी मेन्शन करेलच. आणि आशिष दादा तुम्ही आम्हाला माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेट दिली त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. लहान लहान छोटे छोटे मूर्तिकार इथे बसलेले आहेत. तर आशिष दादांच्या स्टुडिओमध्ये ज्या विद्यार्थ्यांना, ज्या लहान मुलांना मूर्तिकलेची आवड आहे तर ती मुलं इथे येतात आणि मूर्तिकला शिकतात. तर ह्या मुलाने, तुझं नाव काय रे. कार्तिक गणेश दिवा. काय बनवलंय. दुर्गे मातेची मूर्ती. तू स्वतः बनवली का दुर्गा मातेची मूर्ती. हा, स्वतः बनवली. आणि दादाकडनं मार्गदर्शन घेतलं का तू. हा, दादाकडनं घेतलं. दादा तुला शिकवतो का मूर्ती बनवायला. हा, रंगवायला शिकवता दादा. तर आपण बघितलं की ही लहान लहान मुलं या ठिकाणी येतात. आता इथे पण बघा तुम्ही, ह्या मूर्तीला सुद्धा त्यांनी रंगकाम करायला लावलेलं आहे आणि दोघे जण छानपैकी मूर्तीला रंगकाम. या विहानला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर तो छानपैकी गणेश मूर्ती रंगकाम करताना आपल्याला दिसला होता. आणि आता तो दुर्गा देवीची मूर्ती सुद्धा रंगकाम करताना दिसतोय. तर त्याला आपण विचारूया की त्याला हे रंगकाम करायला खूप आवडतं का विहान तुला. हो खूप आवडतं. हो. आणि तुझं नाव काय. माझं नाव अजय गणेश रसाळकर आहे. करतो का मूर्ती तयार करतो. हा, मी ते एक हेल्प करतो दादाला. ते दादाने आम्हाला शिकवलंय ते कलर कसा मारायचा आहे.
तर आशिष दादाने ह्या मुलांना छानपैकी शिकवलेला आहे की मूर्तीला कसा रंग द्यायचा. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि आनंदी रहा.